आरोग्यदूत तुषार जगताप आणि पाथर्डी फाटा परिसरातील चित्रकूट सोसायटीच्या रहिवाशांनी केलेली धावाधाव तसेच उपचारांसाठी वर्गणी काढून गोळा केलेली रक्कम यामुळे दर्शन विजय आमटे या 3 वर्षाच्या चिमुकल्याला जीवनदान मिळाले आहे। दर्शन सुखरूप असल्याचे कळताच त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यातून आलेले अश्रू आणि तुषार भाऊ, तुम्ही आमच्या दर्शनासाठी अगदी देवदूत ठरला आहात अशी त्यांची प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते। 3 वर्षीय दर्शन आमटे बालदम्याच्या दुर्धर रोगाने गंभीर आजारी होता। त्याचे हिमोग्लोबिन 3.1 तर प्लेट्स 69,000 इतक्या कमी होत्या। त्याचे वडील चित्रकूट सोसायटीत वॉचमन तर आई धुणे भांडे करणारी मोलकरीण। दर्शनच्या उपचाराचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता, त्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले। तेथे 5 दिवसात काहीच सुधारणा न जाणवल्याने तसेच त्याच्या प्रकृतीबाबत हॉस्पिटल प्रशासनातर्फे कोणीही धड उत्तर देत नव्हते। हताश झालेल्या त्याच्या आईवडिलांनी ही बाब सोसायटीच्या रहिवाशांच्या कानावर घातली। सोसायटीचे चेअरमन चेतन दिंडे, विशाल सैंदाने, विश्वास ठिकळे यांनी ही बाब आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या कानावर टाकली असता क्षणाचाही विलंब न लावता तुषार जगताप यांनी तातडीने सूत्रे फिरवण्यास सुरुवात केली। त्या मुलाच्या महागड्या तपासण्या बाहेरून कराव्या लागणार होत्या, तसेच मुलाला चांगल्या हॉस्पिटलमध्येही दाखल करणं गरजेचं होतं। दर्शनच्या तपासण्या आणि आजार कोणत्याही शासकीय योजनेत बसत नव्हता आणि तितका वेळही नव्हता, म्हणून तुषार जगताप यांनी पाथर्डी फाटा परिसरातील वृंदावन हॉस्पिटलमधील परिचयाच्या डॉक्टरांना औषधे तसेच शस्त्रक्रियेचा खर्च सोडून इतर कोणताही खर्च न घेता मुलावर उपचार करण्याची विनंती केली। हॉस्पिटलने त्याबाबत तातडीने होकार दर्शवला। लगेचच सोसायटीच्या रहिवाशांनी औषध व अन्न खर्चासाठी वर्गणी गोळा केली। तसेच तुषार जगताप यांनी तपासण्या व शस्त्रक्रियेचा भार स्वतः सोसला। हॉस्पिटलने अन्य खर्च न घेण्याचे ठरवले, त्यामुळे जेथे 3 ते 4 लाख लागणार होते तो खर्च लाखाच्या घरात आला आणि दर्शनवर छान उपचार झाले। आता तो सुखरूप असून त्याची प्रकृतीही ठणठणीत आहे। 2 ते 3 दिवसात त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। दर्शनसाठी देवदूत ठरलेले तुषार जगताप आणि चित्रकूट सोसायटीतील रहिवासी तसेच वृंदावन हॉस्पिटलचे डॉक्टर श्यामकांत कदम, डॉक्टर राजेंद्र कदम तसेच डॉक्टर सांगळे यांचे दर्शनच्या आईवडिलांनी आभार मानले आहेत। आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही, हे त्यांचे उद्गार बरंच काही सांगून गेले। दर्शनसाठी काहीतरी करा अशी विनंती चित्रकूट सोसायटीच्या रहिवाशांनी माझ्याकडे केली असता माझ्यातला आरोग्यदूत जागा झाला आणि त्याचा जीव वाचवण्यात मी खारीचा वाटा उचलला, याचे मला समाधान वाटते। चित्रकूट सोसायटीच्या रहिवाशांच्या माणुसकीचे दर्शन ही घडले, असे तुषार जगताप यांनी सांगितले। नमस्कार, मी डॉक्टर दर्शन जाधव, कन्सल्टंट फिजिशियन, वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पाथर्डी फाटा, नाशिक। आमच्याकडे दर्शन आमटे म्हणून एक 4 वर्षाचं बच्चू आलं होतं। तो पहिले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो एकदम सिरियस कंडिशनमध्ये ॲडमिट होता। त्याचं रक्त फक्त 3च होतं, HB खूप कमी होतं त्याचं। त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला पण खूप तकलीफ होत होती, दम लागत होता, त्याला खोकलासुद्धा येत होता, त्याला लोअर रिस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच निमोनियासारखं पण झालेलं होतं। तर आम्हाला सुनील भाऊ जगताप यांचा फोन आला होता आणि तुषार जगताप यांचा पण फोन आला होता की एक बच्चू आहे, ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे, तो एकदम क्रिटिकल झाला आहे, तर त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं जेणेकरून की चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देता येईल। तर मग त्यांनी असं पण सांगितलं की त्या बच्चूचे घरची परिस्थिती काही एवढी चांगली नाही आहे, ते पैसे वगैरे त्यांच्याकडे असे जास्त नाही आहे। तर त्याच्यामुळे आम्ही लगेच तातडीने त्यांना सांगितलं की तुम्ही बाकीच्या गोष्टींचं काही विचार नका करू, त्वरित बच्चूला आपण इकडे शिफ्ट करू। आणि आम्ही त्या बच्चूला इकडे शिफ्ट करून त्याला ICUमध्ये ठेवून त्याला 2 रक्ताच्या बॅगा दिल्या, अँटीबायोटिक्स दिले। आमच्याकडचे नर्सिंग स्टाफ आणि जेवढे पण डॉक्टर होते त्यांनी व्यवस्थितपणे त्याची काळजी करून त्याला बरं केलं आणि आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य दिलं त्यांना। जसं या उपचाराला किती खर्च? तरी असं ह्या उपचाराला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 80 to 85 1 लाखापर्यंत खर्च झाला असता, पण आपण काही त्यांच्याकडून त्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे
आम्ही काही त्यांच्याकडून काही हे घेतले नाही, बिलिंग वगैरे काही चार्जेस घेतले नाही. आणि मेन हेतू आमचा हेच होता की बच्चूला लवकरात लवकर बरं करायचं, जेणेकरून त्याच्या आईवडिलांच्या तोंडावर आनंद व्यक्त व्हायला पाहिजे, बस. बाकी काही. एक मिनिट. ओके, बोला. दिंडे साहेब, तुम्ही ह्या बच्चूला जी सोसायटीमार्फत मदत केलेली आहे आणि बच्चू आता हसता खेळत आहे, काय तुमच्या प्रथम भावना आहे आणि सर्वात पहिले काय तुमच्या मनात आलं का या बच्चूला मदत केली पाहिजे? तसं तर हा बच्चू म्हणजे एक आमच्या चित्रकूट परिवारातील एक हिस्साच आहे. तो आमच्या इथेच राहतो. त्याचे वडील विजय आमटे हे आमच्या इथे वॉचमन म्हणून काम करतात आमच्या चित्रकूट सोसायटीमध्ये. आणि तसं तो आमच्यासमोरच खेळायचा, असायचा, राहायचा. तर तो अचानक त्या दिवशी 28 मार्च रोजी रात्री त्याला अचानक त्रास झाला. तो डोळे उघडणं त्याला शक्य नव्हते, श्वास घेता येत नव्हता. तर रात्री 12:30-1 वाजता त्याला आम्ही फिरलो, बघितले, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला प्रयत्न केला, पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काय आम्हाला उपचार लवकर मिळाले नाही. मग शेवटी नाईलाज असतो आम्ही सिव्हिल हॉस्पिटल गाठले आणि त्याला इमर्जन्सीमध्ये आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केले. त्यानंतर 2-3 दिवस तिथे काय पाहिजे तसा उपचार झाला नाही. नंतर 1 एप्रिलच्या साधारणतः आसपास त्यांनी आम्हाला सांगितले की त्याला ब्लड द्यायला लागेल, त्याचं हिमोग्लोबिन कमी झालं आहे, त्याला निमोनिया झालेला आहे, त्याला अस्थमा आहे, असे विविध प्रकारचे त्यांना आम्हाला डायग्नोसिस सांगितले. त्या हिशोबाने आम्ही बघता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर काही व्यवस्थित त्याचा उपचार होत नव्हता. त्यामुळे आम्ही नंतर डिसिजन घेतला व आम्हाला की याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती केल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता. तर मग या कामी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो खर्च येणार होता तो जवळपास 1,000 लाख रुपयाच्या आसपास येणार होता. तर मी या चेअरमन म्हणून चित्रकूट सोसायटीतर्फे आमच्या कमिटी व सर्व सभासदांशी संवाद साधला व आपल्यातर्फे काही त्याला मदत करता येईल का. शेवटी तो आमच्याच एक परिवाराचा हिस्सा आहे, आमच्या इथेच राहतो. तर मग या दर्शनसाठी आम्ही सर्व सभासदांनी आम्हाला खूप मोलाचे सहकार्य केले. सर्वांनी शक्यतो परीने आर्थिक मदत केली. सर्व सभासदांचे मी प्रथमतः मनापासून आभार मानतो. जेव्हा जेव्हा शक्य होते, याच्या आधी आम्ही जेव्हा पण आमच्यासमोर असे येतात, केस येतात, तर आम्ही नेहमी सर्वांसाठी उभे असतो आमच्या चित्रकूट सभासदांसाठी. तर ज्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्याला ॲडमिट करायची वेळ आली, तेव्हा असा एवढा मोठा खर्च बघता आम्ही त्यांची जर परिस्थिती बघता त्यांना हे शक्य नव्हतं. मग आम्ही थोडंसं प्रयत्न केले बाहेरून काय मदत होईल का. तर त्या कामी नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते तसे आमचे मित्र तुषारभाऊ जगताप यांचंही त्यांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला. हॉस्पिटल मिळण्यासाठी किंवा आर्थिक मदत त्यांच्यातर्फे करण्यात आली. तर तुषारभाऊ जगताप यांचेही खूप खूप अभिनंदन व आभार. तसेच आमचे मित्र सुनील भाऊ निर्बने हेही खूप दडादडीने त्यांचे काम त्यांनी चालू ठेवले, धावपळ केली. त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी खूप सारे हॉस्पिटल फिरलो, कुठे आपल्याला जास्तीत जास्त आपला पैसा वाचेल व लवकर त्याला उपचार सुरू करता येईल, त्या कामी त्यांनीही खूप धावपळ केली. तसेच आमचे चित्रकूट सर्व सभासद आम्ही चित्रकूट सोसायटीमध्ये 216 फ्लॅट आहेत. आम्ही तिथे सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहतो. सर्व म्हणजे कोणावर अशी वेळ आली तर नेहमी आम्ही सर्वांसाठी उभे असतो. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.